तुम्ही तुमच्या घरच्यांसाठी एक आदर्श व्यक्ती आहात ना? दयानंद खांडेकर कधी खोटं बोलत नाही असं त्यांना वाटतं ना? मग सांगा त्यांना खरं काय ते. माझ्या आईला फसवताना तुम्हाला लाज नाही वाटली, मग आता घरच्यांसमोर बोलताना काय लाज वाटलीये? त्यांना वाटतं माझी आई नाहीये, मी कोणी नाहीये, माझ्या जगात कोणी नाही. मग सांगा त्यांना कोण आहे मी तुमचा? सांगा ना आता, कोण आहे मी तुमचा? कोण आहात? माझा बाप नाहीये, मला आई नाहीये, अख्ख्या जगाला माहितीये. तुमच्या फॅमिलीला वाटतं की माझ्यावर संस्कार नाहीये. कसे असतील संस्कार माझ्यावर? माझा बाप नाहीये ना. कोण आहात तुम्ही माझे? तुम्ही माझे कोण आहात? बाप आहे. मी तुझा बाप आहे. मी बाप आहे तुझा. मला माफ करे. मला खरंच माफ करे. खोटं बोलताय तुम्ही, खोटं बोलताय तुम्ही. हा हात कोणी नाहीये तुमचा. अरे असं एका रात्रीत कोणी कोणाचा बाप होतं का? हा, काय बोलतोयस तू? आणि तुझी लायकी आहे खांडेकर होण्याची? दया काका हा काय बोलतोय? बोला ना. हा जे काही बोलतोय ते सगळं खोटं आहे ना? हे खरं नाहीये. खरं बोलतोय तो. माझाच मुलगा आहे तो, केदार दयानंद खांडेकर. अजिबात नाही हा. नाही रे. तुमचं रक्त जरी असलं ना माझ्यामध्ये, तरीही तुमच्या नावाची काहीच गरज नाहीये मला. तुमचं नाव माझ्या पुढे लावायची गरज नाहीये आणि तो तुम्हाला हक्कही नाहीये. असं नको बोलू केदार. अहो कसले बाप? गुन्हेगार आहात तुम्ही माझे. आता आता अचानक तुम्हाला बाप असल्याचा हक्क दाखवायचा माझ्यावर? तुम्ही माझ्या आईला फसवलं. मला तर कधी बघायला सुद्धा नाही आला. कोणत्या हक्काने म्हणताय केदार दयानंद खांडेकर? म्हणजे यांचं तर नाव मोठं लक्षण खोटं आहे. खरंच खांडेकर असे असतील वाटलं नव्हतं. तेच की. प्लीज मी सांगतोय माझे गुन्हेगार काय आहेत म्हणून. पहिले माझ्या आई बरोबर लग्न केलं, तिचा वापर करून नंतर तिला सोडून दिलं. पण माझ्या आईने त्यांच्यावर मनापासून प्रेम केलं. आयुष्यभर तिने वाट बघितली, पण हे काही परत आले नाही. ना माझ्या आईला बघायला, ना मला बघायला. शेवटच्या श्वासापर्यंत माझी आई त्यांची वाट बघत राहिली, पण हा माणूस काही आलाच नाही. मला सांगत राहिली ती की तुझे बाबा एक दिवस नक्की येतील. वाट बघून बघून ना तिचा जीव गेला, पण हा माणूस काही आलाच नाही. एक नवरा म्हणून माझ्या आईसाठी आणि एक बाप म्हणून माझ्यासाठी काय केलं तुम्ही? काय नाही केलं. ह्या माणसासोबत लग्न करून ना माझ्या आईच्या नशिबात फक्त आणि फक्त त्रास, अपमान एवढंच होतं. किती त्रास झालाय माझ्या आईला मला एकटीने वाढवताना तुम्हाला कल्पना पण नाहीये. हा माणूस पळून गेला, पण त्याचे परिणाम मी आणि माझ्या आईने भोगले. नवऱ्याने टाकलेली बाई, लग्नाशिवाय गरोदर झालेली बाई अशी नावं ठेवली लोकांनी तिची. ना तिला कधी कोणी हळदी कुंकाला बोलवलं, ना कधी सन्मान दिला. ना तिला कधी सन्मान मिळाला, ना मला. लग्न होऊन सुद्धा
नवरा जिवंत असून सुद्धा एका विधवेचं आयुष्य जगली ती. पण आयुष्यभर या माणसाबद्दल जे काय बोलली आहे ना ती ते चांगलंच बोलली आहे. आणि हे तेव्हा आयुष्य आरामात जगत होते, नवीन संसार थाटत होते. मला नाही वाटत की यांच्या मनात एकदा तरी माझा किंवा माझ्या आईचा विचार आला असेल की ते कसे जगतात. पण ती मरताना सुद्धा यांच्या वाटेकडे डोळे लावून होती. तिला हे सुद्धा माहिती नव्हतं की ती ज्या माणसावर एवढं प्रेम करतीये, ज्या माणसाचं मूल तिच्या पोटात आहे, ज्याला तिने जन्म दिलाय, त्याचा बाप तिला सोडून कधी परत येणारच नाहीये. एका अर्थी बरं झालं हे सत्य तिच्या समोर तेव्हा आलं नाही. तिला खूप धक्का बसला असता या गोष्टीचा. ती कधीच यातनं सावरू शकली नसती. ज्या माणसावर आपण मनापासून प्रेम केलं तो एवढा फ्रॉड आहे हे जर तिला कळलं असतं ना तर हा माणूस एक दिवस परत येईल या आशेवर ती जगत होती. ती पण संपली असती. एकदा तरी तुमच्या मनात विचार आलाय आपल्यासाठी घरदार सगळं सोडून आलेली बाई आपण सोडून गेल्यानंतर ती कशी जगत असेल? कधी विचार केलाय 12व्या वर्षी माझी आई गेल्यानंतर मी कसा जगलो असेल, कुठे राहिलो असेल, काय केलं असेल? तुम्हाला काही कल्पना आहे त्या गोष्टींची? हे सगळं तुम्हाला माहिती होतं. ज्या दिवशी तुम्ही माझ्या घरी आलात, माझ्या आईचा फोटो बघितला ना, त्याच दिवशी तुम्हाला कळलं होतं की मी त्याच देवकीचा मुलगा आहे जिला आपण वाऱ्यावर सोडून आलोय, जिची तुम्ही फसवणूक केली. तरीही मित्र मित्र म्हणत तुम्ही सतत माझ्या जवळ येत गेला. माझ्या आईकडनं सर्वस्व घेतलं यावर मन नाही भरलं तुमचं? माझी फसवणूक का केली? बोला दयानंद खांडेकर, मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पाहिजे. तुम्हाला हे कबूल करण्याची लाज वाटत होती की तुमचा हेतूच होता मला फसवण्याचा हे मला माहिती नाही. पण शेवटी तुम्ही दाखवूनच दिलं. तुमच्यासारख्या माणसावर प्रेम करणं ही माझ्या आईची सर्वात मोठी चूक होती. नाही नाही रे, आम्ही खरं सांगतो, मला तुला अजिबात फसवायचं नव्हतं रे. नव्हतं ना? मग का नाही आलात आम्हाला एकदा बघायला? बापाची कर्तव्य का पार नाही पाडली तुम्ही? ना नवऱ्याची कर्तव्य पूर्ण केली तुम्ही, ना बापाची. या दोन्ही नात्यांची जी काही केली आहे ना ती फक्त फसवणूक केली आहे तुम्ही. आणि एवढं सगळं होऊनही तुम्ही माझ्या नावापुढे तुमचं नाव लावलं. कुठल्या हक्काने?